हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आहे अक्षय तृतीया. तर सर्वांना मनापासून अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. जर आपला व्लॉग उशिरा येतोय, काल काही व्लॉग आला नाही कारण व्लॉग अपलोड केलेला नव्हता, त्यामुळे पोस्ट काही केलेला नाही कारण काही कामानिमित्त जरा बाहेर जावं लागलं होतं. तर जसं की आज अक्षय तृतीया आहे, तर 3:30 शुभ मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जात असतो. म्हणजे आजच्या दिवशी आपण कुठलंही शुभ कार्य करू शकतो. म्हणजे अजिबात आपल्याला मुहूर्त वगैरे बघण्याची काहीच गरज नसते. तर हा आजचा दिवस खूप असा शुभ मानला जात असतो. तर चला आता ना सकाळचं सगळं क्लिनिंग वगैरे माझी आवरून झालेली होती आणि त्यानंतर आता उंबरठा वगैरे करून घ्यायचं होतं. तर ते सगळं मी करून घेतलं. त्यानंतर उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली. त्याचप्रमाणे दारात रांगोळी वगैरे ही काढून झाली. तर चला आता उंबरठा वगैरे करून झालं आणि त्यानंतर मी चिंच भिजत घातली कारण आज माझ्याकडे ना चिंचेची चिचोनी बनवत असतात. तर हा ना वारा आहे. तर हे जे मूळ आहे ना, हे कापून घेणार मी आणि हे पाण्यात भिजत घालणार. चिंचेची चिचोनी बनवत असते ना, त्यामुळे ना त्याला छान असा सुगंध येत असतो. तर हे सगळ्या मुळानं मी कापून घेणार आणि पाण्यात टाकणार. हा बाकीचा जो भाग आहे तो मग टाकून देणार. तर बघा इथे ना मी तांदळामध्ये तो वारा आणि गवला, कचुला, थोडं खोबरा किस वगैरे जे असतं ना, तर ते सगळं टाकून भिजवून ठेवलेलं आहे. नंतर याची पेस्ट करून त्या चिचोनीमध्ये टाकत असतात. तर त्याच्यामुळे ना चिचोनीला छान असा सुगंध येतो आणि चव देखील त्याची खूप छान लागत असते. तर आता पूजा वगैरे व्हायची आहे माझी. त्याआधी म्हटलं चला थोडा कुकर वगैरे लावून घेते. 1-2 जे काही कामं आहे किचनमधली ओट्यावरची ती सगळी करून घेते आणि मग पूजा करायला घेते. तर मग आधी ना तांदळाचा कुकर वगैरे मी लावून घेतला. तर इकडे कुकर लावून झालेला आहे माझा आणि आता जरा मी साखरेचं पाणी इथे ना करायला ठेवते कारण पापड्या करून घ्यायच्या आहे मला. तर मग थोडं थंड होऊन जाईल ते भिजवण्याकरिता. साखरेचं ना पाणी करायला ठेवते इथे. तर गोड पापड्या बनवण्याकरिता ना साखरेचं पाणी वगैरे मी बनवून घेतलं. म्हणजे पूजा वगैरे होतपर्यंत ते छान थंड होऊन जातं. आणि चिंचही आधीच भिजत घातलेली होती कारण तीही भिजायला हवी म्हणून. तर चला माझी पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर इथे चिंचही छान भिजलेली आहे. तर त्यातील जे सगळं पाणी आहे ना, ते सगळं मी गाळून घेणार आणि नंतर मग ती उकळायला ठेवणार. तर माझ्याकडे ना चिंचेची चिचोनी करत असतात आजच्या दिवशी. तर कुणाकुणाकडे कैरीचं पन्हं करत असतात किंवा मग कुणाकडे आमरस करत असतात. तर तुमच्याकडे आजच्या दिवशी काय बनवत असता तुम्ही? तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर इकडे आता तांदूळ छान भिजलेले होते आणि मग मी ना ते सगळे मिक्सरला लावून बारीक करत होती. तर त्यामध्ये मी हे पान असतात ना खायचे, तेही टाकत होती आणि याला कुणी कुणी चुना कथ्था वगैरे टाकून याच्यामध्ये बारीक करत असतात. मात्र आता चुना कथ्था तर नव्हता माझ्याकडे, म्हणून फक्त ते पानं टाकले होते मी त्याच्यामध्ये आणि ते सगळं मी ना बारीक करून घेतलं आणि या चिचोणीमध्ये आता ते सगळं गाळून टाकणार. तर त्याच्यामुळे चिचोणीला ना छान असा सुगंध येतो आणि चवही छान लागते त्याची. तर आज ना माझ्याकडे मी माझ्या सासऱ्यांच्या नावाचं पात्र टाकत असते आणि पात्र लागतपर्यंत मग माझा आणि यांचा उपास असतो. तर अपेक्षाही जरा मदतीला होती किचनमध्ये. थोडे भांडे वगैरे लावायचे होते. जे काही छोटे छोटे कामं असतात ती करून घेते. तर मग तिने भांडे वगैरे लावून दिले आणि आता चला स्वयंपाकामध्ये कढी, चिचोणी झालेली होती माझी आणि शेवळ्या देखील ना उकळून घेतलेल्या होत्या मी. त्याचप्रमाणे भज्यांसाठी देखील ना आता भिजवायचं आहे मला. तर बेसन वगैरे काढून घेतलं मी आणि भाजीमध्ये ना भेंडीची भाजी करायला घेतलेली होती. तर भेंडी जरा मी आज मोठी मोठीच चिरलेली होती छान आणि कांद्यामध्ये वगैरे छान परतून घेतली. आणि हे म्हणत होते की माझ्या दादाजींना म्हणजेच माझ्या सासऱ्यांना भेंडीची भाजी ना ही लांब चिरलेलीच आवडत होती. म्हणून म्हटलं चला आज तशीच बनवते. म्हणून जरा लांब लांबच चिरलेली होती मी भेंडी. आणि त्यानंतर मग पापड्या लाटून घ्यायच्या होत्या कारण मगाशी आधीच मी थोडं भिजवून ठेवलेलं होतं ते. तर अपेक्षा गोळे वगैरे करून देत होती मला आणि मग त्या सगळ्या पापड्या मी ना लाटून घेतल्या आणि त्यानंतर मग तेलामध्ये त्या सगळ्या तळून घेतल्या.
तर जरा आज ना गरमी जरा जास्तच होती आणि तसंही अक्षय तृतीयेच्या दिवशी ना ऊन जरा जास्तच असते, म्हणून आता जरा जास्त गरम वाटायला लागलं, म्हणून मग केस वगैरे मी बांधून घेतले वर. तर सगळ्या पापड्या वगैरे तळून झाल्या. त्यानंतर गव्हाचे पापड, कुरडई वगैरे सगळं तळून घेतलं आणि भजे देखील करून घेतले. तर आता सगळा स्वयंपाक झालेला होता आणि त्यानंतर मग आता ना नैवेद्याचं ताट काढायला घेतलं मी, कारण आता पूजेची मांडणी वगैरे करायची आहे मला. तर मग नैवेद्याचं ताट वगैरे मी काढून घेतलं आणि त्यानंतर मग पूजेची सगळी मांडणी वगैरे करायला घेतली. आणि आज संडेच होता, त्याच्यामुळे हे देखील आज घरीच आहे. तर पूजेची सगळी मांडणी वगैरे केली आणि त्यानंतर पात्र वगैरे ठेवलं. त्यानंतर मग यांनी ही पूजा वगैरे करून घेतली. तर चला आता सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग आमची ही जेवणं वगैरे झाली. आणि असा होता आजचा सगळा अक्षय तृतीयेचा माझा व्लॉग. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती आपल्या जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.